मित्रांनो, दोन मित्र आहेत. एकाचं नाव डांबऱ्या आणि एकाचं नाव शिरम्या. दोघंही फार जवळचे मित्र. एक ओबीसी आहे, त्याचं नाव डांबऱ्या. एक कुणबी आहे, त्याच्याकडे थोडी जमीन आहे, त्याचं नाव शिरम्या. पण दोघं घनिष्ठ मित्र. पण दोघांचं दुःख एकच. दोघं 30-35 आहेत, पण त्यांचं लग्न होत नाही. अद्याप त्यांच्या घराला भाकर टाकायला कोणी पाहुणा आला नाही. आणि डांबऱ्या दररोज उठतो, लोकांच्या बांधाकडून म्हैस चारायला घेऊन जातो, संध्याकाळी भरत आणतो, बांधतो. शिरम्या शेतात जातो, बैल सोडतो, पाळ्या घालतो, शेताला पाणी देतो, काम करतो. थोडं उत्पन्न चांगलं आहे. दोघेही पुन्हा आपापल्या म्हशीची धार काढून डेअरीवर जातात आणि बाजूला कुठंतरी एका हॉटेलमध्ये चहा पीत बोलत बसतात. शिरम्या म्हणतो, डांबऱ्या, कुणबटाच्या जन्माला येणं पाप का रे? बघ ना, काय अवस्था आहे आपली. जमीन जायदाद आहे, आनंदानं गावात चालतो, दोघं मित्र होत. तुझंही तसलंच, तुलाही पाहुणे येत नाहीत, मलाही कोणी पूर्वी द्यायला तयार नाही. का रे आपण शिकला ना? अरे तू तर ओबीसीचा होतास, तुला किती सवलती होत्या. मी तर कुणब्याचा, मराठ्याचा, मला सवलती नसल्यामुळे मी मागं पडलो. तू तर शिकायचं होतं. तुझ्या आजूबाजूचे मित्र गावातले आपल्याबरोबरचे बघ कुठे गेले, कसल्या नट्यासारख्या बायका घेऊन ते दिवाळीला आईश करतात, आणि आपण दोघं मसाडा मागं फिरतो. अरे काय पाप केलं रे आपण, उगंच आलो कुणबटाच्या जन्माला. असं त्यांचं सतत रोज एकमेकाचं दुःख उगळणं चालू असतं. काय अवस्था, कुठली जात, कुठला धर्म, कुठलं ओबीसी, कुठला मराठा, दुःख सारखंच आहे. पण आपसात उगीच हेवी दावी, मी असला मी तसला, दोघंच एकमेकाशिवाय बोलल्याशिवाय गावात वावरल्याशिवाय भागत नाही. मनात विनाकारणच क्लेश का निर्माण करायचे? पण हा गावकरी समाज, ओबीसी असो, कुणबी असो, मराठा असो, गुण्यागोविंदानं एकत्र राहतात, एकमेकाचं दुःख एकमेकांना सांगतात आणि आनंदात जगतात. असंच जगणं महत्त्वाचं असतं. हाच मराठी माणूस गावखेड्यातला आनंदाने जगतो. त्याच्यात कोणी द्वेष निर्माण करू नका, आनंदाने जगू द्या. धन्यवाद.